नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ही नवीन भरती निघालेली आहे। पद संख्या आहे तिथे 97 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला 9,225 ते 1,25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती इथं ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, इथे कुठल्याही प्रकारची एक्झाम नसणार आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमचे इथे सिलेक्शन होणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, NHM सिंधुदुर्ग अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ची भरती आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्ज करण्याची लास्ट डेट काय आहे, 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पद संख्या किती आहे, 97 जागांसाठी इथे भरती होणार आहे। पदाचे नाव PDF नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे। त्या महाराष्ट्र शासन या अंतर्गत ही नोकरी आहे। वयोमर्यादा तुम्हाला बघा, राखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत इथे वयोमर्यादा असणार आहे। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 9,225 ते 1,25,000 पर्यंत इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे पर मंथ। अर्ज फी 150 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची जॉब इथे असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे वेतन तुम्हाला 9,225 ते 1,25,000 इथे असणार आहे। अर्ज फी इथे 150 रुपये असणार आहे आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग नगरी, मुक्काम पोस्ट अरोस, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या अंतर्गत तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे किंवा या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। बघा, इथे अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये इथे नोकरी असणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान 15वा वित्त आयोग अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्थ खालील प्रमाणे नमूद करणे आलेल्या रिक्त पदे बघा, 11 महिने 29 दिवसासाठी इथे फक्त कंत्राटी पद्धतीने तुमची इथे निवड केली जाणार आहे। बघा, कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, मानधन किंवा तुम्हाला पगार किती मिळणार आहे, संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे, ती आपण पाहूया। बघा, संवर्ग वैद्यकीय अधिकारी PG आयुष या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। योजना आहे आयुष। तुम्हाला इथे मेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन आयुष विथ 2 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे। आयुष हॉस्पिटलमधले अनुसूचित जातीसाठी एक पद आहे आणि 30,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। वैद्यकीय अधिकारी MBBS बघा, एवढ्या विभागामधून तुमच्या इथे जागा असणार आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर MBBS तुमचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे। MCC आणि MCI रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। अनुसूचित जातीसाठी 4, अनुसूचित जमातीसाठी 2, विजा अ साठी 1, भज ब साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, विमा व साठी 4,
शामोप्रासाठी 3, आदुगसाठी 3, राखीव 5 असे टोटल इथे जागा असणार आहेत आणि 60,000 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. अति विशेष सुपर स्पेशलिस्ट यांच्यासाठी बघा IPSH नेफ्रोलॉजिस्ट यांच्यासाठी इथे जागा असणार आहे. एक जागा आहे. DM नेफ्रोलॉजिस्ट तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे. अनुसूचित जातीसाठी 1, विजा असाठी 1, राखीवसाठी 1,25,000 इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. त्याचमध्ये नेफ्रोलॉजिस्ट, DM कार्डिओलॉजिस्ट आणि MH यूरो असं तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे. त्यानंतर स्पेशालिस्टसाठी सुद्धा इथे जागा आहेत. बघा कुठल्या कुठल्या स्पेशालिस्टसाठी जागा आहेत इथे पाहू शकता. MD गायनेकोलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. MD पिडियाट्रिशियन असेल तर फॉर्म भरू शकता. MD ॲनेस्थेसिया असेल तर इथे फॉर्म भरू शकता. MS सर्जन असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. MD रेडिओलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. MD मेडिसिन असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. MBBS विथ MD असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. MS आर्थो असेल तरीही तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 3, विजा असाठी 1, भज ब साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, विमा प्र साठी 1, विमा व साठी 7, शामोप्रासाठी 4, आदुगसाठी 4, राखीवसाठी 7 असे इथे टोटल जागा आहेत आणि 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य यांच्यासाठी इथे जागा असणार आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जातीसाठी 1, विजा असाठी 1, विमा व साठी 1, समोप्रसाठी 1 असं तुम्हाला इथे जागा असणार आहेत आणि 35,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. एंटॉमॉलॉजिस्टसाठी सुद्धा इथे जागा आहेत. MSc झुलॉजी विथ 5 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जमातीसाठी 1, विजासाठी 1, विमावसाठी 1, सोप्रामपसाठी 1, आदुगसाठी 1 आणि तुम्हाला इथे 40,000 सॅलरी मिळणार आहे. पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे जागा आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1, विजा असाठी 1, विमा व साठी 1, सोप्रामसाठी 1, आदुगसाठी 1, राखीवसाठी 1 आणि 35,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर सायकोलॉजिस्टसाठी MA सायकोलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जातीसाठी 1 आणि विजा असाठी 1, 30,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर सोशल वर्कर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे. एनी ग्रॅज्युएट इन सोशल वर्कर असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. राखीव पद 1 असणार आहे. 28,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर ऑडिओलॉजिस्टसाठी सुद्धा इथे जागा आहे. डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट विथ 2 इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जमातीसाठी 1 आणि 25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. फिजिओथेरपिस्टसाठी सुद्धा इथे जागा आहेत. बॅचलर इन डिग्री इन फिजिओथेरपिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जमातीसाठी 1, विजा असाठी 1, सोमोप्रसाठी 1 आणि 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. TB परीक्षक असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी ऑर इक्विव्हॅलंट फॉर गव्हर्नमेंट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जाती जमातीसाठी 1 जागा आहे. 20,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. कार्यक्रम समन्वय यांच्यासाठी सुद्धा इथे जागा असणार आहे. MSW और MA सोशल सायन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. भजबसाठी 1 जागा आहे. 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर कार्यक्रम सहाय्यक यांच्यासाठी तुम्हाला इथे जागा असणार आहे. ग्रॅज्युएट इन स्टॅटिस्टिक और मॅथमॅटिक असेल आणि MA साठी आवश्यक आहे असेल तर आदुगोसाठी 1 जागा आहे. 18,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. लेखापालसाठी सुद्धा इथे जागा आहे. BCom MA साठी टॅली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अनुसूचित जमातीसाठी 1 आहे आणि सॅलरी तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. आरोग्य सेवक यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे. ANM असणं गरजेचं आहे आणि 18 महिन्याचा कोर्स व नोंदणी नूतनीकरण असणे गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात. अनुसूचित जातीसाठी 1, विजा असाठी 1, भज ड साठी 1, समोप्रसाठी 1 आणि 18,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा निमवैद्यकीय कुष्ठरोग कर्मचारीसाठी सुद्धा इथे जागा आहे. लेप्रेसी या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे. 12 PMW सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. भज क
पद 1 आणि 17,000 रुपये तुम्हाला सॅलरी लागणार आहे। गट क प्रवर्तक महिला यांच्यासाठी सुद्धा इथे जागा असणार आहेत। किमान पदवीधर उच्चतम शैक्षणिक पात्रता असल्यास त्यांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे आणि संगणक ज्ञान असणं गरजेचं आहे आणि तुमची टॅली सुद्धा होणं गरजेचं आहे। 9,225 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा तुम्हाला अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत। हे संपूर्ण जागा ह्या कंत्राटी स्वरूपाच्या आहेत इथे असं सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता तुम्हाला 150 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। एज्युकेशन तुम्हाला MSIT इथे लागणार आहे। त्यानंतर तुमची वयोमर्यादा इथे पाहू शकता। अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर डिटेल दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता। PDF हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण डिटेल पाहू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे। तो अर्जाचा नमुना कशा पद्धतीने भरायचं ही सुद्धा माहिती इथे देणार आहे। ऑनलाईन शुल्क भरलेले तुम्हाला UTR UPI ID नंबर इथे टाकायचा आहे, दिनांक टाकायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने शुल्काची पद्धत, किती फी भरलेली आहे, पदाचे नाव, अर्जदाराचे संपूर्ण नाव मराठी इंग्रजीमध्ये, कायमस्वरूपीचा पत्ता तुम्ही इथे भरायचा आहे। त्यानंतर तुमचा दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायचं आहे, जन्मतारीख आणि पूर्ण अखेर वय टाकायचं आहे आणि कोणत्या प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरताय ते सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे। शैक्षणिक अर्हता, तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, डिग्री, डिप्लोमा तुम्ही काय केलेले आहेत, कुठल्या विद्यापीठातून केलेले आहेत, उत्तीर्ण वर्ष, अंतिम वर्ष, प्राप्त झालेले गुण आणि टक्केवारी असं तुम्हाला इथे टाकायचं आहे। अनुभव सुद्धा इथे टाकायचा आहे, तुम्ही अनुभव कुठं घेतलेला आहे, किती महिन्यासाठी घेतलेला आहे, किती दिवसांसाठी घेतलेला आहे, संपूर्ण माहिती इथे टाकायचं आहे। त्यानंतर बघा तुमच्या विरुद्ध कुठला फौजदारी कायदा गुन्हा असेल तर तो होय नाही इथे टाकणं गरजेचं आहे आणि कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही इथे जोडलेले आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे आदिवासी सर्टिफिकेट आहे का होय नाही टाकायचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज पद्धत भरलेली पावती तुम्ही इथे जोडणं गरजेचं आहे। जोडली असेल तर होय नाही टाकायचं आहे। अशा पद्धतीने इथे तुम्हाला जोडायचं आहे। कार्यालयीन कामकाजासाठी बघा तुम्ही अपात्र असल्यास कारण, तुम्ही कुठं काम केलं आहे का आणि अपात्र आहेत का आणि प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला इथे भरायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती इथे भरू शकता आणि PDF हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही अर्जाचा नमुना हा डाउनलोड करून भरू शकता। अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।